नमस्कार नाथभक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 39 वाचल्याने व ऐकल्याने युद्धात विजय प्राप्त होतो. हा अध्याय म्हणजे पराक्रम, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. जीवनातील संघर्ष, शत्रूंचे संकट, भीती आणि अडथळे यावर मात करण्याची शक्ती नवनाथांच्या कृपेने मिळते. हा अध्याय म्हणजे आत्मविश्वास जागवणारा, संकटांवर विजय मिळवून देणारा आणि नवनाथांच्या दिव्य सामर्थ्याची अनुभूती देणारा आहे. तर ऐका, चरपटी पिता ब्रह्मदेवाला भेटतो. चरपटीचा नंदनवनातील पराक्रम. चरपटीनाथ आपल्या गुरुच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेला गेला. त्याने पृथ्वीवरील सर्व तीर्थे पाहिली. बद्रिकाश्रम ते रामेश्वर असा पूर्ण प्रवास त्याने केला. त्यानंतर त्याने स्वर्गातील सर्व स्थाने पाहण्याचे ठरविले. म्हणून तो शंकराचे दर्शन घेण्यासाठी परत बद्रिकाश्रमात गेला. त्याने व्यानास्त्राचा जप केला. परिणामी तो सहजतेने स्वर्गात गेला. कपाळावर मंत्राने भारलेले भस्म लावलेल्या अवस्थेत तो ब्रह्मदेवाच्या समोर हात जोडून उभा राहिला. त्याला पाहून ब्रह्मदेवाने नारदाला विचारले, हा योगी दिसतोय, कोण आहे हा? तेव्हा नारदाने चरपटीनाथाची सर्व हकीकत आपल्या पित्याला सांगितली. हा आपलाच मुलगा आहे. हे समजताच ब्रह्मदेवाने चरपटीनाथाला आपल्या जवळ बोलावून मांडीवर बसवले. ब्रह्मदेवाने त्याला त्याची इच्छा विचारली. तेव्हा तुमच्या दर्शनासाठी फक्त मी येथे आलो, असे चरपटीने म्हटले. ब्रह्मदेवाने त्याला येथेच राहण्यास सांगितले. त्याच्या होकाराने नारदाला सर्वाधिक जास्त आनंद झाला. चरपटीनाथ नारदाच्या सहवासात आनंदाने 1 वर्ष राहिला. एकदा नारद इंद्राकडे गेला, तेव्हा चेष्टेच्या स्वरात इंद्र कळीचे नारद असा उपहास करून म्हणाला, आता कुठे कळ लावणार? त्यामुळे नारदाला इंद्राचा राग आला. माणसाच्या नशिबात जे आहे ते त्याच्याकडून नारद करवून घेत असतो. मुद्दामून तो कधीही भांडणे लावित नाही. त्यामुळे नारदही चिडून इंद्राला म्हणाला, मी तुमच्यावर लवकरच तसा प्रसंग आणीन, तरच नावाचा नारद म्हणेन. नारदाने चरपटीनाथाची मदत घेऊन इंद्राची खोड मोडायचे ठरविले. नारद चरपटीला इंद्राचे नंदनवन दाखविण्यासाठी निघाला. नारदाचा त्रिखंडात संचार असल्यामुळे तो वेगाने सर्वत्र जात येत असे. मात्र चरपटी त्याच्या इतक्या वेगाने चालू शकत नसे. त्यामुळे तो सारखा मागे पडत असे. म्हणून नारदाने त्याला मागे पडण्याचे कारण विचारले. तेव्हा तुमच्यासारखी गमनकला मला येत नाही, असे चरपटीनाथाने सांगितले. तेव्हा नारदाने त्याला त्रिखंडी गमनाची कला शिकवली. नारदाने त्याला मंत्रशक्ती दिली. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्याला आपला मोठा देह स्थूल रूपापर्यंत जाणिवेसह नेता येऊ शकत होता. तसेच स्वर्गलोक, भुवलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, तपोलोक, सत्यलोक आदी ठिकाणी जाता येऊ शकत होते. ती अनुभूती येताच चरपटीने मनपूर्वक नारदाचे आभार मानले. त्यानंतर ते दोघे अलकापुरीत नंदनवनात गेले. गोड फळांचे वृक्ष, सुवासिक फुले, रंगीत पक्ष्यांचे गायन, दिव्य गंध देणारा वायू या गोष्टी पाहून चरपटी आनंदित झाला. त्याला भूक लागल्यामुळे ती फळे खाण्याची इच्छा झाली. लगेच त्या दोघांनी चांगल्या फळांवर यथेच्छ ताव मारला. उत्साहाच्या भरात त्यांनी झाडांच्या फांद्याही तोडल्या. त्यांनी जाताना फुले आपल्याबरोबर नेली. ती ब्रह्मदेवापुढे ठेवून ते म्हणाले, बाबा, वनात गेलो असताना आम्हालाही छान फुले मिळाली, म्हणून मी तुमच्यासाठी आणली आहेत. ब्रह्मदेव, नारद व चरपटीनाथाचे आपल्यावरील प्रेम पाहून आनंदला. त्याला ती फुले त्यांनी नंदनवनातून आणल्याचे माहीत नव्हते. नारद व चरपटी त्यानंतर दररोज नंदनवनात जाऊन फळांचा आस्वाद घेऊ लागले. वनरक्षकांना बागेतील फळे कोणीतरी चोरून नेतात याचा सुगावा लागला.
त्यांनी पाळत ठेवली. त्यांना चरपटीला पकडण्यात यश मिळाले, परंतु नारद काही त्यांना सापडले नाहीत. वनरक्षकांनी चरपटीला भरपूर चोप दिला, त्यामुळे तो चिडला. लगेच त्याने वाताकर्षण मंत्राचा जप केला. ते मंत्र भस्मून त्यांच्यावर टाकताच त्या वनरक्षकांचा जीव घाईकुतीला आला. त्यांचे डोळे बाहेर आले. त्यांना रक्ताच्या गुळण्या झाल्या. त्यांच्या मागून येणाऱ्या वनरक्षकांनी ते दृश्य पाहिले. चरपटीची क्रोधायमान झालेली मुद्रा पाहताच ते घाबरले, मागच्या मागे पळाले. तसेच थेट इंद्राकडे जाऊन त्यांनी सांगितले, एक तरुण तपस्वी मुक्तपणे नंदनवनात हिंडत आहे. त्याने काही वनरक्षकांना ठार मारले आहे. त्याच्यापुढे आमचा टिकाव लागणार नाही. ते ऐकताच इंद्राने आपल्या सर्व देवगणांना त्या तपस्व्याला नष्ट करण्याची आज्ञा केली. इंद्राची आज्ञा होताच देवसैन्य नंदनवनाकडे चालले. युद्धाची लांबी वाढविण्याऐवजी एकदाच थेट सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टिकोनातून चरपटीने वाताकर्षण मंत्राद्वारे सर्व देवांना बेशुद्ध केले. त्यांची प्राणशक्ती त्यामुळे निघून गेली. इंद्राला दूतांनी लगेच ही बातमी सांगितली. तेव्हा इंद्र एकटाच ऐरावतावर बसून निघाला. तेव्हा दूतांनी त्याला रोखले. दूतांनी त्याला सांगितले, देवराज, शस्त्र देखील हाती न धरता सर्व देवांना त्या तपस्व्याने मारले आहे. या अर्थी तो तुमच्या वज्रास्त्रालाही जुमानणार नाही असे वाटते. त्यामुळे तुम्ही शंकराची मदत घेणे जास्त योग्य ठरेल. आपल्या दूतांचा सल्ला इंद्राला पटला. तो लगेच कैलासावर शंकराकडे गेला आणि ही सर्व युद्धवार्ता सांगितली. तेव्हा कोण आहे तो, हे तुम्ही पाहिले काय, असे शंकराने विचारले. इंद्राने नकारार्थी मान हलवत सांगितले, नाही, परंतु सर्व देवांना त्याने नामोहरम केल्याचे समजून मी तुमची मदत मागण्यासाठी आलो आहे. मी एकटाच त्याचा पराभव करू शकेन असे मला वाटत नाही. ते ऐकताच शंकराने आपल्या सर्व गणांना आपल्याबरोबर येण्यास सांगितले. तसेच शत्रू खूप बलाढ्य आहे, सर्वांनी युद्धाची तयारी करा असे सांगून त्यांनी विष्णूलाही बोलावणे पाठवले. लगेच शंकर कैलासावरून नंदनवनाकडे गेले. शंकराची विनंती आणि नंदनवनातील तपस्व्याचा पराक्रम दूतांनी विष्णूला सांगितला. लगेच विष्णू आपल्या 56 कोटी गणांना घेऊन रणवाद्यांच्या जयघोषात वैकुंठातून निघाला. नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी विष्णू व शंकराचे प्रचंड सैन्य रणगर्जना व रणवाद्यांच्या जयघोषात येत असल्याचे चरपटीनाथाने पाहिले. विष्णूने सुदर्शन चक्राचा प्रयोग केला तर मी काहीही करू शकणार नाही, म्हणून त्यापूर्वीच मोहनास्त्राने सुदर्शन चक्राला मोहित करून निरुपयोगी करावे असा विचार चरपटीनाथाने केला. लगेच त्याने मोहनास्त्र मंत्रून भस्माची चिमूट त्याच्यावर फेकली. त्यामुळे सुदर्शन चक्र खूप जड झाले. आपल्या सैन्यासह विष्णू नंदनवनात आले. तेव्हा चरपटीने वाताकर्षण मंत्राचा प्रयोग करून 56 कोटी विष्णू सैन्य गप्पगार केले. आपले सर्व सैन्य निष्प्राण झाल्याचे पाहून विष्णू आश्चर्यचकित झाले. त्यांनी सुदर्शन चक्राला प्रेरणा दिली. ते सुदर्शन चक्र हळूहळू चरपटीपर्यंत आले. हा पिप्पलायन ऋषी नारायणाचाच अंश आहे, त्यामुळे त्याचा वध करणे शक्य नाही असा विचार करून आणि चरपटीला नमन करून ते सुदर्शन चक्र हळूहळू परत जाऊन विष्णूच्या हातात स्थिरावले. विष्णूने आपली गदा उगारली. तेवढ्यात चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकला. त्याच्या तीव्रतेमुळे विष्णूच्या हातातून गदा सुटून दूर पडली. विष्णूही भूमीवर पडले. लगेच चरपटी पुढे झाला. त्याने विष्णूची वैजयंतीमाला व कौस्तुभमणी काढून घेतला. विष्णूची गदा सुदर्शनही त्याने आपल्याबरोबर घेतले. ते सर्व घेऊन तो शंकराच्या समोरून निघून गेला. ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांना वंदन करून त्याने विष्णूच्या सर्व वस्तू दाखवल्या. तेव्हा त्या गोष्टी ओळखून ब्रह्मदेवाने त्याला विचारले, मुला, हे सर्व तू कोठून आणलेस? काहीतरी घोटाळा केलेला दिसतोस तू. चरपटी उत्तरला, मी नंदनवनात गेलो असताना तेथील फळे खाल्ल्यामुळे वनरक्षकांनी पकडून मला मारले, म्हणून वाताकर्षण मंत्राने मी त्यांना मारले. इंद्र सैन्यासह आला.
त्याचीसुद्धा तशीच अवस्था केली. त्यानंतर विष्णू आला. विष्णू सैन्य व विष्णूंची धूळधाण करून शंकरासमोर मी निघून आलो. त्यांनी निचेष्ट असल्यामुळे मला काहीही केले नाही. ते ऐकून ब्रह्मदेव खूप घाबरले. ते आपल्या मुलाला म्हणाले, अरे बाळा, विष्णू, शंकर आणि मी असे तिघे मिळून सर्व जगाचे कार्य करतो. दोघेजण निरुपयोगी झाल्यावर माझ्या एकट्याचा काय उपयोग? हे जग कसे काय चालेल? तू असे भलते सलते कार्य कशासाठी केलेस? आता मला पण एखाद्या मंत्राने निपचित पाड, म्हणजे तुला आनंद होईल. चरपटी मोठ्या आनंदाने आपण केलेला पराक्रम दाखवायला आला होता, परंतु ब्रह्मदेवाने त्याला अगदी वेगळेच ऐकवले. त्यामुळे तो निराश झाला. ब्रह्मदेव त्याला घेऊन लगेच नंदनवनात गेला. विष्णू, 56 कोटी विष्णू सैन्य, सर्व देव, शिवगण, इंद्र नंदनभूमीवर निचेष्ट अवस्थेत पडल्याचे पाहून ब्रह्मदेवाचे डोळे पाण्याने वाहू लागले. त्याने चरपटीला या सर्वांना उठविण्याची आज्ञा केली. खिन्न मनाने चरपटीने संजीवनी मंत्राद्वारे सर्वांना उठविले. ब्रह्मदेवाने चरपटीला विष्णू व शंकराला वंदन करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाने त्या दोघांची क्षमा मागितली. चरपटीनाथ हाच पिप्पलायन ऋषी असल्याचे त्याने उपस्थित सर्व देवांना सांगितले. ब्रह्मदेवाने सर्व प्रकरण शांत केल्यावर आपल्या विणेची तार छेडत नारद इंद्राकडे आला. इंद्राने त्याचा योग्य तो सत्कार केला. त्यानंतर साळसूतपणाचा आव आणत नारद इंद्राला म्हणाला, देवराज, आपली फार वाईट स्थिती झाल्याचे नुकतेच मला समजले. ऐकून मलाही खूप दुःख झाले. म्हणून सांत्वनासाठी मी येथे आलो आहे. कोणी कळीचा नारद आला होता वाटतं. नारदाचे शेवटचे वाक्य ऐकून इंद्र घाबरला. नारदानेच ही सगळी आग लावली असावी अशी शंका त्याच्या मनात येऊन त्याने विचारले, नारदा, खरे काय ते सांग. हे सगळे तुझेच काम ना? तेव्हा नारदाने सांगितले, कळीचा नारद म्हणून तुम्ही माझी चेष्टा केल्याचे तुम्हाला आठवत असेलच. मग मी माझे काम योग्य रीतीने पार पाडले आहे. येथून पुढे तरी आपण सांभाळून बोलावे, हे सर्वांसाठी बरे ठरेल. त्यानंतर मात्र इंद्राने नारदाची कधीही चेष्टा केली नाही. सत्यलोकामध्ये नारद व चरपटी 1 वर्ष समवेत राहिले. मणिकर्णिकेत दररोज स्नान करून चरपटी आनंदाने नारदाच्या सहवासात नित्यदिवस घालवत होता. त्यानंतर नारद त्याला सर्व स्थळे पाहण्यासाठी पाताळात आपल्याबरोबर घेऊन गेला. तेथे बळीने दोघांचेही उत्तम स्वागत केले. नारदामुळे चरपटीनाथ त्रिखंडात कोठेही जाऊ शकत होता. त्यामुळे चरपटीनाथाचे कोणतेही स्थान पाहण्याचे राहिले नाही. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय अलख निरंजन.